An ideal refrigerator has freezer at temperature ऑफ -13 डिग्री सेल्सिअस. तर याच्यात टेम्परेचर दिलेलं आहे -13 डिग्री सेल्सिअस. तर हे टेम्परेचर आहे कोल्ड रिझर्वायरचं. तर मग आपण याला टी सीने रिप्रेझेंट करू. मग टी सी आहे तुमचा -13 डिग्री सेल्सिअस. आता या 13 डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन आपण केल्विनमध्ये करू -13चं. त्याच्यात ॲड करावं लागेल आपल्याला 273. ओके, मग -13 + 273 तर हे झालं तुमचं केल्विनमध्ये. यांची जर सबट्रॅक्शन केली तर आपल्याला भेटेल 3मधून 3 गेला 0, 7मधून 1 गेला 6 आणि 2 म्हणजे 260 केल्विन हे टेम्परेचर झालं कोल्ड रिझर्वायरचं. त्याच्यापुढे आता द कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ द इंजिन इज 5. आता इंजिन म्हणजे कोण? रेफ्रिजरेटर. ओके, मग रेफ्रिजरेटरचं जे कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आहे ते 5 आहे. कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आपण रिप्रेझेंट करणारे लेटर केने. मग केची व्हॅल्यू किती येतात? 5. आता त्याच्या पुढे दिलेलं आहे टेम्परेचर ऑफ द एअर म्हणजे कोण? कोल्ड हॉट रिझर्वायर टू विच हीट इज रिजेक्टेड इज. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. ओके, याचे ऑप्शन आता आपण सॉल्व केल्यानंतरच चेक करू. ओके, कोणतं ऑप्शन करेक्ट आहे ते. तर आपल्याला टेम्परेचर कोणाचं फाईंड करायचं आहे? हॉट रिझर्वायरचं. आणि दिलेलं आहे कोणाचं आहे? कोल्ड रिझर्वायरचं. मग याच्यासाठी आपण कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आहे. आणि काय कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा फॉर्म्युला? तर टी सी टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वायर डिवायडेड बाय TH - TC म्हणजे टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वायर मायनस टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वायर. केची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला 5, ती पुट करून टाकू. TCची पण दिलेली आहे 260 डिवायडेड बाय TH ॲज इट इज. आणि TCच्या जागी आपण टाकणार आहे 260. याला आपण सिम्प्लिफाईड करून घेऊ. मग 5ने मल्टिप्लाय करू TH - TCला. 5 इन ब्रॅकेट TH - 260 इज इक्वल टू 260. 5ने जर मल्टिप्लाय केलं तर 5 टाइम्स TH भेटेल -5 मल्टिप्लाय बाय 260 इज इक्वल टू 260. आता मायनस आहे इकडे, याला प्लस करून घेऊ. तिकडे कॅल्क्युलेशन वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता, आपण या मेथडने करून घेऊ. 5 × TH इज इक्वल टू 260 + 5 × 260. आता याच्यातून 260 कॉमन घेऊन टाकू. मग 5 टाइम्स TH ॲज इट इज. 260ला मी कॉमन घेतलं आणि इथं राहिलं 1 + 5. 1 + 5 किती? 6. आता हा जो 5 TH ॲज इट इज लिहितो 260 आणि 1 + 5 किती झाला? 6 झाला. आता 5 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करून घेऊ? डिवाइड. मग TH इज इक्वल टू 260 मल्टिप्लाय बाय 6 डिवायडेड बाय 5. आता 5ने जर डिवाइड केलं 260ला तर 5 × 5 किती येईल? 25. मग TH इज इक्वल टू 5 × 5 = 25, एक उरला 5 × 2 = 10, 52 झाला. मग TH इज इक्वल टू 52 × 6. TH इज इक्वल टू 52 × 6. आता यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला भेटेल 6 × 2 = 12, कॅरी 1, 30 + 1 31 म्हणजे 312 आणि टेम्परेचर केल्विनमध्ये भेटेल. आता आन्सर आपल्याला केल्विनमध्ये आहे, एकच आहे 215, पण बाकी सगळं डिग्री सेल्सिअस आहे. म्हणून आपण याला कशामध्ये कन्वर्ट करणार? तर डिग्री सेल्सिअसमध्ये आपण याला कन्वर्ट करणार. मग डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला याच्यातून मायनस करावं लागेल 273. मग 312 मायनस किती गेलं तर 273. हे झालं कशात? डिग्री सेल्सिअसमध्ये. ते लिहून घेऊ आपण डिग्री सेल्सिअस. आता याच्यातून आहे ना 312मधून 273 मायनस करायचा. 12मधून 3 गेलं 9, 10मधून 7 गेला तर 3 आणि 2मधून 2 गेला तर 0. ओके, तर राहील आपलं कशामध्ये? तर डिग्री सेल्सिअस. मग 39 डिग्री सेल्सिअस हे झालं तुमचं काय? टेम्परेचर. आता ऑप्शन चेक करू कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी आपला
करेक्टली मॅच होतो आहे, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन ए असेल. ऑप्शन ए म्हणजे 39 डिग्री सेल्सिअस.